रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपण सगळ्यात सुरुवातीला कुठलं काम करतो तर ते म्हणजे आपण सर्वात आधी आपला मोबाईल शोधायला लागतो आणि तसंच त्यानंतर अंथरुणात लोळत पडत तासभर तरी त्या मोबाईल बघण्यात कसाही वाया जातो। आपल्यापैकी बहुतांश जणांना ही सवय चुकीची आहे हे माहीत असतं आणि ही सवय बदलण्याची त्यांची इच्छा सुद्धा असते। तर यासाठी काय महत्वाचं आहे तर आपल्याला एक नवीन सवय लावून घ्यायची आहे हे आधी लक्षात घ्या। सकाळी उठल्या उठल्या मोबाईलचं दर्शन घेण्याऐवजी आपल्याला आपल्या तळहातांचं दर्शन घ्यायचंय, आपल्याला करदर्शन करायचंय। सकाळी उठून 2 मिनिटं शांत बसून आपल्याला एकाग्र आणि प्रसन्न चित्ताने पहिले हे 3 श्लोक म्हणायचे आहेत। पहिल्या श्लोकात आपण माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि श्रीहरीचं स्मरण करून त्यांना वंदन करतो। पहिला श्लोक कुठला आहे ते बघूया। कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदः प्रभाते करदर्शनम। कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजेच हाताच्या पुढच्या बाजूस लक्ष्मी विराजमान आहे, अग्रभागी हाताच्या लक्ष्मीचा वास आहे। करमध्ये सरस्वती म्हणजे कराच्या मध्यभागी हाताच्या मध्यभागी देवी सरस्वतीचा वास आहे। करमुले तू गोविंदा म्हणजे कराच्या मुख्य भागी श्री विष्णूंचा वास आहे। आणि मग प्रभाते करदर्शनम म्हणजे काय तर अशा माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्या पावन सानिध्यात असणाऱ्या या माझ्या हाताला मी नमन करतो, वंदन करतो। माझ्या या समृद्ध हाताचं सकाळी मी करदर्शन करून माझ्या आनंदी दिवसाची सुरुवात करत आहे, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे। दोन्ही तळहातांची ओंजळ करून हा श्लोक म्हटला जातो। करदर्शनाचा खरा अर्थ असा आहे की मनुष्याने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून जीवनात कार्याभिमुख राहायला हवं। या हातांनी कायम सत्कार्यच घडायला हवं, कुठलंही वाईट काम होऊ नये या हातांनी, म्हणून हे करदर्शन असतं। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं भविष्य घडवण्याचं सामर्थ्य सुद्धा ह्या हातातच आहे आणि म्हणूनच आपण सकाळी उठल्यानंतर सर्वात सुरुवातीला ह्या हातांचं दर्शन घेऊन दिवसाच्या कार्याला प्रामाणिकपणे सुरुवात करायला हवी। पुढील श्लोक। समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे। भूमीला प्रार्थना करून आपल्याला हा श्लोक म्हणायचा असतो आणि मगच भूमीवर पाऊल टाकायचं असतं। समुद्र रूपी वस्त्र धारण करणाऱ्या, पर्वत रूपी स्तन असणाऱ्या आणि भगवान श्री विष्णूंची पत्नी असलेल्या हे पृथ्वी देवी मी तुला नमस्कार करतो। तुला माझ्या पायांचा स्पर्श यानंतर होणार आहे आणि याबद्दल तू मला क्षमा कर, असा या श्लोकाचा अर्थ आहे। यानंतर आपण जो श्लोक म्हणतो त्यात आपण जगद्गुरु श्रीकृष्णांना वंदन करतो। वसुदेव वसुतं देवं कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु। जो वसुदेवाचा पुत्र आहे, ज्याने कंसाला आणि चाणूराला मारले आहे, जो देवकीच्या परमानंदाचं कारण आहे, जो जगाचा गुरु आहे, जो जगद्गुरु आहे, अशा श्रीकृष्णाला मी वंदन करतो, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे। तर असे हे 3 श्लोक म्हणून आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे। अगदी रोज आपल्याला अशीच आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे आणि ही सवय आपल्याला लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला दिवस अतिशय आनंदात जाईल आणि आपलं मन दिवसभर प्रसन्न राहणार आहे। जर अशा प्रकारे आपल्या दिवसाची सुरुवात झाली, असे श्लोक म्हणून जर आपल्या दिवसाची सुरुवात झाली तर, आणि हा प्रत्यक्ष माझा अनुभव आहे। त्यामुळे आधीची आपली जी सवय होती उठल्यानंतर सर्वात आधी मोबाईल बघण्याची आणि मोबाईल बघत बघत तासनतास वाया घालवण्याची, तर ही सवय आपोआपच मोडेल आणि श्लोक म्हणूनच आपण आपल्या दिवसाची सुरुवात करायला लागू। तुम्ही सुद्धा ही सवय लवकरात लवकर लावून घ्या आणि तुम्हाला काय अनुभव येतात, तुमचा दिवस कसा गेला हे मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह। धन्यवाद।